नमस्कार मंडळींनो, काय कसे असतात? सगळा बरा मा? बायल तशी माझी घाटावरची, पण आवडता का मात्र कोकणाची. मग काय 7 दिवसाच्या गणपतीक 12 दिवसाचा रजा टाकून आम्ही सुटलो गावाक जा. 16-17 तास गाडी चालवून आम्ही पोचलो घरात. नाहून धुवून फ्रेश होऊन बसलो तितक्यात सासऱ्यान सुने काढून दिल्यान कोकणचा वेलकम ड्रिंक म्हणजे आडसार. आडसार खाल्ला, नाश्ता केलो, थोडा आराम करून मग जेवण बिवून आम्ही सुटलो चिबुडणी तवशी बघू. औषधीन चिपळूण तवशी लायलेली व्यात लांब म्हणून चलत चलत आरामात गेलो. बघतो तर काय, बाजारातल्या भाजीचे रेट वाढले म्हणून औषधीन चिपळूण तवशासोबत भाजी पण लावून ठेवलेले. चिपूड काय पिकाक नाही म्हणून 2-3 तवशी खाल्ली, बाकी होती ती घरात घेऊन येलो. थंयसून येऊच्या आधी बायलेक हवे होते फोटो म्हणून नेचरसोबत 4-5 फोटो काढले आणि तसेच सुटलो घरा घेऊ. पप्पाने हाडलेला माट्याक व्हाय तितका सामान. मग काय, मी आणि भाऊ बसलो माती तयार करू आणि बायल गेली नेवरे करू. नेवरे तयार करून झाले, माती तयार करून झाली, माती लायली जाग्यार आपल्या आणि तसंच आपलो दिवस सोपलो. दुसरा दिवस उजाडलो तो म्हणजे गणेश चतुर्थीचो. तसेच सकाळी वेगना तयार होऊन आम्ही गेलो गणपती काढूक आणि बायल लागली रांगोळी घालूक. गणपती घेऊन येलो. आज बघतो भटजींची तसेच भटजी येले. मग काय, पाट्यावर बसले मी पूजा करूक आणि लेडीज मंडळी लागली नैवेद्य करूक. पूजा झाली, नैवेद्य अर्पण करून झालो. नैवेद्य जाऊन मग आम्ही जोग बसलो. जेवण बिवून झाला, तशी उरलेली बाकी घरातली कामं करून आजचा दिवस असंच निपटायलो. परत दुसऱ्या दिवशी बायलेन मस्तपैकी रांगोळी काढून दिवसाची सुरुवात केली. मग आम्ही पूजा बिजा करून देवाक नैवेद्य दाखवून बाकी घरातली बारीक सारीक कामं आटपली. कारण पुढचे 2-3 दिवस जे होते ते होते फिरतीचे. पहिले आम्ही गेलो वेंगुर्ला ताईकडे गणपतीचं दर्शन घेऊ आणि थंयसूनच लागी होतो तो रेडिओचा गणपती बघू. ताईकडे गेलो, दर्शन घेतला, नैवेद्य खाल्लो. थंयसून त्यांच्या गावचं वेतोबा प्रसिद्ध म्हणून वेतोबाच्या मंदिरात गेलो. वेतोबाचा आशीर्वाद घेऊन पुढच्या मार्गाक लागलो, ते म्हणजे रेडीच्या गणपतीक. रेडीचा गणपती बघून मन एकदम प्रसन्न झाला. थंयसून जर पुढे गेलो तर होतो रेडिओचा समुद्र. रेडिओचं समुद्र फिरलो आणि थंयसूनच मग गेलो फेमस आरोली वेतोबाचं मंदिर बघू. वेतोबाचं मंदिर बघलो, वेतोबाचं दर्शन घेतलो. थंयसर होती लांब लांब मोठी मोठी चामड्याची चपला. असं म्हणतात वेतोबाचा नवस फेडलो काय वेतोबा भक्तगण चामडे चपला हाडून अर्पण करतात. गावात असं म्हणणं असा की बाप्पा नवसाक पावता आणि वेतोबा सीमेर रवान गावाचं रक्षण करता. ही ज्याची श्रद्धा, ज्याका मानुचा ताका मानून, नका नाही मानुचा त्याची मर्जी. सांची तसंच घरा गेलो, भजनाचा घाट घातलो आणि दिवस सोपलो. पुढचा दिवस होतो आत्तेकडे जायचो, कारण आत्तेकडे होती सत्यनारायणाची पूजा. गाडी काढल्याने गेलो आत्तेकडे सत्यनारायणाची पूजेक. थंयसूनच लागी होते 3 गाव, ते म्हणजे एक माझं मामाचो, दुसरं मावशेचो आणि तिसरं माझ्या नानग्या बहिणीचो. तिघांकडे गेलो, गणपती दर्शन घेतलो आणि सांची घरा गेलो. घरा घेऊन तयारी झाली पुढच्या दिवसाची म्हणा, तो होतो गौरीचो. पावसात गौरीचं म्हटल्यावर फुलावून गडबड. औषध गौरी हरले, त्याच्या मागे मग माझी बायलेली पाठ राखीन म्हणून. हौशाचा कार्यक्रम आटपून सांजची गौरी विसर्जन केला. गौरी विसर्जनात सगळ्यांनी गावची भाकरी खाऊ लाईन लायली. गावची भाकरी म्हणजे देवीची भाकरी. ह्या म्हणजे देवीचं एक ठरलेलो आशीर्वाद. ह्या दिवसात भाकरी एकदम अमृत तुल्य लागता. भाकरी बिकरी खाऊन घरा गेलो आणि मग गावातली बाकीची भाषणं आटपून आजचा दिवस सोपवलो. 6वा दिवस होतो थोडं आरामाचो आणि थोडं घरातलं कामं करतो. तसं थोडा आराम केलो, पूजा बिजा केली, घरातली कामं आटपली आणि 6वा दिवस तसंच सोपलो. आता उजाडलो 7वा दिवस, तो म्हणजे गणपती विसर्जनाचो. मामना होता, पाचकराधी ठरलेलो होतो. तसंच पाचकरलो जेवणाच्या टायमाक. पूजा केली, पाचकराक नारळ श्रीफळ दिला आणि मग जेवण बिवून आम्ही तयार झालो बाकीची कामं करू. गणपतीचं म्हटलं सगळी तयारी करूची लागता, रस्ते बघूचे लागतात, पाऊस बघूचं लागता, उजेडातल्या ओढ्याच्यात गणपती काढूच लागतं, कारण मग काळोख पडलो का काळोखात काय दिसणार नाही. गणपती घेऊन गेलो आम्ही हळार. मग झाली आरती, बाप्पांना निरोप दिलो. ज्यांनी त्यांनी हळा तसा गाराणा घातला. बाप्पाचा आशीर्वाद दिलो, इच्छा पूर्ण करू, तसेच आम्ही तुझी नेहमी पूजा करू आणि आमच्या पाठीशी तुझा आशीर्वाद सदैव रवाने. ह्या बोलान गणपतीचं विसर्जन आम्ही केला आणि घरा गेलो. आणि असंच ह्या वर्षीचा गणपती उत्सव संपन्न झाला.